5:30ला बेंगळूरला आलो आहे. बेंगळूर सिटी रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. इथून मला ICARमध्ये जायचं आहे, इंडियन इन्स्टिट्यूटला हॉर्टिकल्चरच्या इथे. त्यासाठी मला हेसरगट्टा म्हणून लेक आहे, तिकडे जायचं आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. 5:30 झाले आहेत. एवढी काही थंडी नाही आपल्यासारखी. रात्रभर मी पहिल्यांदाच एवढा प्रवास केला. जवळजवळ 24 तास झाली प्रवासाचे. फुल नाईट ट्रेनमध्येच होतो, डे पण ट्रेनमध्येच होता. आता इथून पलीकडे जायचं बससाठी. बस स्टँड आहेत तिथे, 2 प्रकारचे बसेस आहेत. तर बघूया पुढे जाऊन काय. खूप लवकर आलो आहे, दुसरं काय ऑप्शनच नव्हतं. अंडरपास बघूया. हे आहे कर्नाटका स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस आहेत. अंडरपास आपल्यासारखीच दुकान आहेत अंडरग्राऊंडमध्ये. इकडे अंडरपास म्हणतात. मोस्टली हे सगळे बाहेरचेच आहेत. बघूया जरा इथे चौकशी करूया. हे 2 आहेत. एक मेट्रो आहे, SRTC म्हणून पण आहे, आणि BMTC पण आहे. लेफ्टला जायलाच त्यांनी सांगितलं. तर बघा कुठल्या बाजून जातं लेफ्ट. BMTC बँगलोर. इथे चौकशी करावं लागेल. बसेस तर भरपूर दिसत आहेत आणि मी खूप लवकर पोचणार आहे. नॉर्मली सगळेजण 10ला चालू होतात ऑफिसेस. बघूया आता परत इथे इन्क्वायरी करतो, नंतर बघूया. कर्नाटकच्या बसमध्ये बसलो आहे 253. तर बघूया ते हेसरगट्टाला जाणार म्हणून सांगितलं. हेसरगट्टाला 1 तासाचा प्रवास आहे. मी फार लवकर चाललो आहे. 9 वाजता ते ओपन होणार आहे. DMart आहे. DMart सगळीकडे आहे. पोचला. इथून 4 मिनिटावर आहे. एक हॉटेल दिसला, म्हटलं जरा नाश्ता करूया. सॉफ्ट इडली आपल्या पोळा काढतो ना आपण, काय म्हणतात त्याला, घावणे. सॉफ्ट इडली आहे, रस्सा आहे, चटणी, चहा घेतला आहे. 9 वाजता ICAR चालू होणार. तोपर्यंत जरा नाश्ता करून पुढे जाणार.
तर भेटू मग नंतर. एकदा जर पोचलो आहे इसरघट्टा, तर बघूया इकडे. मला त्यांनी ईमेलवर सांगितलेलं आहे या म्हणून. आता बघूया इथे भेटून काय बोलतात. ओके, मिळाली आहे. 500 रुपये पर डेचं आहे. मी 3 दिवस आहे. सोमवारी रविवारी निघणार आहे सकाळी, त्यामुळे 3 दिवसाचे आहे. आणि नंतर बघू काय होतं ते. मध्ये एक दुसरीकडे पण जायचं आहे, बघूया कसं होतं ते. तर नर्सरीला चाललो आहे. आमची नर्सरी आहे, तिकडे जाऊन विचारणार आहे ॲव्होकॅडोचं प्लांट्स आहेत का. मी तसं कॉल केलेला तेव्हा सांगितलेलं डिसेंबरला या म्हणून. आता बघूया काय करतो, अवेलेबल आहे की नाही. काहीतरी स्टॉल फूडचा म्हणतो. हे कोस्टलपासून बरंच लांब आहे, जवळपास 8 ते 9 तासाचं जर्नी आहे. म्हणजे उडुपीला इथून जायचं झालं तर 8 ते 9 तास तरी लागणार. कोस्टल एरियापासून खूप लांब आहे. हिल एरिया समजू शकतो. आमची गाडी चालली भलत्याच ठिकाणावर, पुणा सोलापूर मार्गे आली. इतका वेळ जर्नी मी पहिल्यांदाच केला आहे. कधीच केलं नाही म्हणा, पहिल्यांदा म्हणजे कधीच केला नाही. 8 वाजल्यापासून जो ट्रेनमध्ये होतो सकाळी 5:30ला बँगलोरला उतरलो. तिथे काहीतरी विकायला आहे, बघूया जरा काय आहे ते. हे आहे फ्रूट क्रॉप नर्सरी. हे काय विकायला आहे ते बघूया आणि कुठे जरा. हे इथे यांचं मेन ऑफिस आहे. शेंगा आहे यांच्या बऱ्या लवकर आल्या शेंगा. कशा आहेत के जी? कैसे आहे? 100 रुपीज किलो. मस्त आहे, काय जाताना घेऊन जाईल. पहिल्यांदा इकडे जाऊन बघूया नर्सरी. फ्रूट घेतले, एक आमला घेतली आहे आणि 4 अवॅकॅडो घेतले. आणि पॉमोग्रेट काय म्हणतात सर 860. एक मिनिट. आणि एक पॉमोग्रेटचं लिहिलं आहे. एक पपनसचं झाड घेतलेलं आहे. काय जबरदस्त पपनस आलेत बघा इथे. नुसते पडले आहेत, काय करतात कोणास ठाऊक. स्वतः पण खात नसतील, दुसऱ्याला पण खावायला देत नसतील. चला आता दुसऱ्या नर्सरीकडे जाणार आहे मी, बघूया कसं जायला मिळतं ते. पेरूचे झाड बघा कसे मस्त आलेत, छोटे छोटे पेरू आलेले आहेत आमच्याकडे. आम्ही खूप मोठं वाढवतो आहे आणि यांच्याप्रमाणे डोस देत नाही आहे आम्ही. हे बघा नायट्रोजनचं किती लिहिलं आहे त्यांनी. NPKचं प्रमाण खूप जास्त आहे
पी कमी आहे आणि प्लांट डेन्सिटी पण खूप आहे, जवळजवळ आहेत. असं करायला पाहिजे आम्हाला. आणि ड्रिपने पाणी देत आहेत. हे पण बघा किती गच्च लावलं आहे, जवळजवळच आहे, जास्त लांब नाही आहे. 5 फुटाचं अंतर आहे 2 झाडांमध्ये. ह्याच्यातलं एक घेतलं आहे, तर बघू कुठलं चांगलं येतं. लागायचे प्रमाण बघा. ते ग्रेप्स आहेत विकायला, ते घेतोय मी. 1.5 किलोला 100 आहे. दे दो. हाँ, ये रेडी नहीं हुआ है क्या खाने के लिए? हाँ रेडी है. थोड़ा ये है, टेस्ट है, स्वीट नहीं है, शुगर नहीं हुआ है. मी आता गव्हर्नमेंट हॉर्टिकल्चर कॉलेजला चाललो आहे. JVK एलंकी म्हणून आहे तिथे, त्या ठिकाणी. तर बघूया, तिथे मला 2-3 प्लॅन्ट्स फार आवडले. 407ची बस पकडायची आहे. बस तर आली आहे, बसमध्ये बसून JVK म्हणून आहे, युनिव्हर्सिटीचं हॉर्टिकल्चर कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट आहे. तिथे मी फ्लावर्ससाठी आलो. मेन म्हणजे फ्लावर्स बघायला. फ्लावर्सचं एक झाड मी तिथे ICARमध्ये बघितलेलं, ते मला इथे पाहिजे. हां, आहे ते बघा. हे मला आवडलं त्याचं. काय रेट आहे बघा. इसका रेट क्या है? सर 550 हाँ? ಪ್ರೈಸ್ हाँ. 350 ಇದೆ, ಇದು 300 ಇದೆ. 300. डिफरेंस क्या है उसमें? नर्सरी का कॉम्पिटिशन, एज नर्सरी का ये अलग नर्सरी. बट सेम वैरायटी ना? सेम वेराइटी, और ये वाला? सेम ही है सर, सभी 550 है. वो ये सभी 550 है. नहीं नहीं, रेट रेट. रेट वो 300 है, ये 350 है, वो 400 है बड़ा वाला. अच्छा, इसमें ये भी 350. हाँ 350चे आहेत, 300 आहे आणि हे 350. काय कळलं नाही मला, दोन्ही सारखेच वाटत आहेत. एक घ्यायला हरकत नाही. आणि काय आहे ते बघूया. कुठलं झाड कळत नाही. हे ब्लूबेरी तर नाही आहे. हे लिहिलं आहे ब्लूबेरी म्हणून, ब्लूबेरी वाटत नाही. कॉलेजचा आहे म्हणजे भरोसा करायला हरकत नाही.
घेऊन जायला मुश्किल होते काही प्लॅन्स. तर यांच्याकडे आबूमनी व्हरायटी आहे. वेलवेट ॲपल का उपयोगी नाही आपल्याकडे, त्याला कंडिशन वेगळी लागते वेलवेटचा. यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत. एवढं मोठं प्लॅन घेऊन जायचं. रांबुटान क्राफ्टेड आहे की नाही कोणास ठाऊक. रांबुटान नंतर बघता येईल. कोकण पण वूड ॲपल एक आहे. स्वीट बेल आहे. एक स्ट्रॉबेरी घेतो 100ची आणि 400ची ब्लूबेरी घेतो. बिल डाल देगा मैडम. बाकी काही जास्त घेत नाही. वो छोटा हो गया. परत कधी आलो तर इकडे चिकू बघा कसे मस्त लागले. कमळाचं पण मस्त झाडे आहेत. आपल्या इथे पण मिळतात. दापोलीला अवेलेबल आहेत. फ्लावर नाही आले काय माहिती. मसाला पान म्हणून प्लॅन्स आहे. पान खाल्लं ना अगदी पान मसाल्यासारखं लागतं. पान मसाला मोठी झाडं आहेत. नाही तर घेतलं असतं मी. एवढं सर्व मोठं घेऊन जायचं म्हणजे त्रास आहे. खाऊन बघतो. मॅकाडमिया म्हणून प्लांट आहे. एक मी कधीतरी आणणार आहे. मॅकाडमिया आता जरा घेऊन जाणं मुश्किल आहे. संध्याकाळचं जेवण कॅन्टीनमध्ये आहे त्यांच्या. पापड आहे. बुफे टाईपच होतं. उसळ आहे मुगाची, रस्सम, दही, स्वीट डिश, चपाती आणि पापड आणि भात पण आहे पुलाव टाईप वाटाणा. संध्याकाळी आता इथेच जेवणार आहे. बाहेर जाणार नाही. आणि उद्या माझं चाललं आहे मेडेकरीला जायला. कार्डिमन रिसर्च सेंटर, स्पाइस रिसर्च सेंटरला जायला. 5 तासाची जर्नी आहे. सकाळी 4:30ला तरी उठायला पाहिजे तर जाता येईल बरोबर. चला मग भेटू आपण तिथेच. बाय. मला मुगाची वाटलेली, मटकी वाटलेली
उसळ, पण ही आहे ह्याची ही कुळीतची आहे. कुळीत मोड काढून त्याची उसळ केलेली आहे. आणि रस्सम आहे. रस्सम मस्त आहे. कुळीत पण बरं झालं आहे, तर वाईट नाही, छान आहे.